तस्मै श्रीगुरवे नमः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ब्रह्मभूतप्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। ब्रह्मभूतप्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। ब्रह्मभूतप्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। अध्याय 18 श्लोक क्रमांक 54 आणि ओवी क्रमांक 1097 बरोबर ना आपलं 1099 अध्याय 18 श्लोक क्रमांक 54 आणि ओवी क्रमांक 1099। ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न काङ्क्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। पाटियेवरील अक्षरे जैशी पुसता येती करे तैशी हरपती भेदांतरे तयाच्या दृष्टी। काय वाटलं तर मला थोडं मोठं। भगवान संत सम्राट माऊली ब्रह्मभूतः या पदावरील जे व्याख्यान करतात त्याचा आपण यथाशक्ती यथामती विचार करीत आहोत। बुद्ध्या विशुद्धया युक्तो यापासून तर ब्रह्मभूयाय कल्पते इथपर्यंत ज्ञाननिष्ठा योग्यता त्याला कशी प्राप्त होते हे सांगितलं आणि त्याच्यानंतर ब्रह्मभूतः या श्लोकाने ही ज्ञाननिष्ठा प्राप्त झालेला जो पुरुष आहे त्या पुरुषाच्या ठिकाणी काय लक्षणं असतात हे आता सांगत आहेत। तर हा पुरुष जो आहे तो प्रसन्न आत्मा म्हणजे त्याचा आत्मा म्हणजे अंतःकरण प्रसन्न होतं म्हणजे आनंदी होतं म्हणजे आत्मानंद आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचा जो आनंद आहे तो आनंद त्याच्या अंतःकरणामधून अभिव्यक्त होतो। जसं एखादं पाण्याने भरलेलं भांडं पूर्णपणे भरलं की ते नंतर जर त्याच्यात आनंद हा पाणी ओतत राहिलं तर ते ओसंडून बाहेर पडतं। त्याप्रमाणे भागवतामध्ये मौनीने सांगितलं आपलं नाथ महाराजांनी सांगितलं की हा जो अंतःकरणात झालेला जो आनंद आहे तो आनंद मावत नाही, अर्थात तो आनंद इंद्रियांतरी फाके इतर इंद्रियांच्या द्वारा देखील तो बाहेर फाकत असतो म्हणजे बाहेर स्पष्ट रीतीनं तो प्रतीतीला येत असतो। तेव्हा असा जो पुरुष आहे त्याच्या ठिकाणी काय लक्षणं दिसतात तर तो प्रसन्न आत्मा असा होतो आणि त्याच्या ठिकाणी न शोचती न काङ्क्षती प्रतिकूल परिस्थितीमध्ये शोकाचे प्रसंग प्राप्त झाले तरी तो शोक करताना दिसत नाही किंवा अनुकूल परिस्थितीमध्ये त्याला या सगळं अनुकूल अशा प्रकारचे घटना घडल्या पदार्थ प्राप्त झाले व्यक्ती भेटल्या तरी त्याच्या ठिकाणी हर्षाला देखील तो प्राप्त होत नाही आणि त्याच्या अंतःकरणात कोणतीही काम न काङ्क्षती आकांक्षा अभिलाषा त्याच्या अंतःकरणात नसते ही गोष्ट सांगतात। आणि नंतर समः सर्वेषु भूतेषु सर्व प्राणीमात्रांमध्ये तो एकच तत्वाचं दर्शन करीत असतो। एकच तत्वाचं म्हणजे ब्रह्मतत्वाचं ब्रह्मदर्शन करत असतो। ते ब्रह्मदर्शन करताना आपल्याहून भिन्न ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म सर्वत्र व्यापत आहे अशा प्रकारच्या परोक्ष ज्ञानाला तो प्राप्त झालेला नाही।
तर त्याला केवळ परोक्ष ज्ञानाला प्राप्त झाला नाही, तर तो अपरोक्ष ज्ञानाला, दृढ अपरोक्ष ज्ञानाला प्राप्त झालेला आहे. आणि त्या ज्ञानाचं स्वरूप असं आहे की माझ्या सहित हे सर्व विश्व ब्रह्मरूप आहे, अर्थात ब्रह्मात्मैक्य ज्ञान त्याला झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी त्याच्या दृष्टीनं जिकडे पाहे तिकडे बाई, श्रीहरी वाचूनी दुजे नाही. पण हे पाहत असताना आपल्या सहित सर्व परमात्मरूप आहे, नाहीतर आपण वेगळा राहिला असं नाही. म्हणून आपणासही सर्वम खल्विदम ब्रह्म किंवा सर्वम यद अयम आत्मा, हे सर्व आत्मरूप आहे. आपण परवा चिंतन केलं की रामतीर्थांची जी व्याख्यानं आहेत ती आपल्या भारत किंवा भारताबाहेर ती विश्वात जिकडं फिरले तिकडं त्यांच्या व्याख्यानाला पहिली सुरुवात आहे माझ्या आत्मरूप बंधू भगिनींनो. याचा अर्थ असा आहे की हे सगळे आत्मरूप आहेत, म्हणजे माझ्याहून भिन्न नाही. अर्थात त्याचा त्या ठिकाणी जीवजीवाचा जो भेद आहे तो भेद त्या ठिकाणी राहिला नाही. इतकंच नाही तर जड पदार्थ जे आहेत त्या जड पदार्थाचं आणि आपल्या अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य एकच आहे. म्हणून या ठिकाणी जीव आणि जड याच्यामध्ये पण भेद राहिला नाही. जीव जड ह्या केलेल्या शास्त्र सुसंस्कृत अंतःकरणाने केलेल्या कल्पना आहेत आणि त्या कल्पना उपाधीमध्ये असणाऱ्या भेदामुळं केलेल्या आहेत. उपहित चैतन्यामध्ये तत्वतः कोणताही भेद होत नाही. ते मूळचंच स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश अशा प्रकाराने चिद्रूपता, त्याच्या ठिकाणी चिद्रूप हे त्याचं स्वरूप आहे. असा बोध असणारा जो पुरुष आहे त्याला ते स्वरूप जे आहे ते परिच्छिन्न नाही, ते अखंड आहे. कारण जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याच्या ज्ञानामध्ये ब्रह्माविषयक परोक्षतेची आणि जीवविषयक परिच्छिन्नतेची भ्रांती त्याची पूर्णपणे निवृत्त झालेली असते. देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकारे, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, आणि तेची झाला अंगे तुका. आता काही सुरुवात आहे रक्तश्वेत कृष्ण पीतप्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा, तेने अंजन गुणे दिव्यदृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत, देशकाळ भेद वस्तू मावळला. अशा बोधाला, परिपूर्ण बोधाला प्राप्त झालेला हा जो पुरुष आहे त्याला आपल्या स्वरूपाहून भिन्न काहीच नाही. आणि आपल्या स्वरूपामध्ये जर काही त्रुटी असेल, काही वैगुण्य असेल तर त्या पूर्तीसाठी दुसऱ्या पदार्थाची इच्छा होईल. परंतु या ठिकाणी जे जे दृष्टी दिसे तेथे हरिरूप असा त्याचा बोध असल्यामुळं कशाची आकांक्षाही नाही. आणि आपला कोणालाही आपल्या स्वरूपाचा त्याग करता येत नाही. आपलं जे मूळ रूप आहे, पाण्याचं जे द्रवत्व आहे तर ते पाणी कधी, तर पाण्याच्या द्रवत्वाचा त्याग होऊ शकत नाही. पृथ्वीचं घनत्व आहे त्याचा त्याग होऊ शकत नाही, किंवा त्या महाभूतांचा जो गुण आहे त्या गुणांचा कधी त्याग होऊ शकत नाही. तर परमात्मा जे आहे सच्चिदानंद अद्वैत्व हे अखंड अबाधित नित्य निरंतर त्याच्या ठिकाणी असल्यामुळं कोणत्याही पदार्थाचा वियोग त्याला संभवत नाही तत्वतः. आणि बाहेर जो वियोग आपण म्हणतो तो त्या उपाधीचा वियोग आहे, उपहिताचा वियोग होत नाही. म्हणून अशी स्थिती असल्यामुळं न शोचती आणि न कांक्षती, त्याला शोकालाही काही कारण राहत नाही आणि आकांक्षा किंवा अभिलाषा किंवा इच्छा, उत्कट इच्छा त्याच्या अंतःकरणात निर्माण होत नाही. म्हणून न शोचती न कांक्षती असं सांगून सर्व भूतांमध्ये तो समान केवळ ब्रह्मरूपता पाहतो असं या ठिकाणी जे म्हटलेलं आहे. समनाम ब्रह्मदर्शन सर्व ठिकाणी करतो हा आपला नेहमीचा अर्थ आहे. पण भाष्यकारांनी किंवा ज्ञानोबरायांनी या अर्थाचं इथं जसा प्रसन्न आत्मामध्ये आत्मा शब्दाचा अर्थ अंतःकरण घेतला आहे त्याचप्रमाणे परमार्थ हा आत्म्याचा नाही आणि आत्म्यासाठीही नाही. परमार्थ हा या अंतःकरणाचं होणारं परिवर्तन आहे किंवा अंतःकरण. स्वामी महाराज म्हणायचे की समजुतीत बदल हा खरा परमार्थ आहे. परमार्थामध्ये समजुतीत आपल्या ज्ञानामध्ये जे आपण आत्तापर्यंत जगत सत्य आहे असं समजत होतो, जीव ब्रह्म याचा भेद सत्य आहे, जीव जीवाचा, जीव जडाचा, जड जडाचा, जड ईश्वराचा, जीव ईश्वराचा, हे सगळे भेद आहेत असं जे आपण समजत होतो. तर त्याची ती जी जाणीव आहे ती जाणीवेमध्ये या ठिकाणी त्या समजुतीमध्ये बदल होतो की तो असा होतो की सत्य हे पदार्थ नाहीत किंवा पदार्थांचं कारण असणारं अज्ञान
हेही सत्य नाही. अज्ञान आणि अज्ञान कार्य याला संसार किंवा जगत म्हणतात, ते सर्व मिथ्या आहे. आणि सद्वस्तू जी आहे ती केवळ ब्रह्मच आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या आणि जीवो ब्रह्मैव नापरहा. जीव हा ब्रह्मच आहे. जीव तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा. अशा प्रकारच्या बोधाला प्राप्त झालेला हा पुरुष, याचं परिवर्तन होतं ते त्याच्या अंतःकरणात होतं. आणि ते अंतःकरणातलं परिवर्तन समाह सर्वेषु भूतेषु यामध्ये भाष्यकारांनी सांगितलं. 6व्या अध्यायाचं प्रमाण देऊन आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. या ठिकाणी ज्ञानवान पुरुष आहे आणि त्याच्या ठिकाणी जो गुण आहे अंतःकरणाचा तो आहे, आपल्याला ज्याने दुःख होतं ते दुःख दुसऱ्याला देऊ नये आणि आपल्याला जेणेकरून आनंद होतो किंवा सुख होतं ते दुसऱ्यासाठी केल्याशिवाय राहू नये. आता ह्यामध्ये दुसऱ्यांनी दुःख दिलं तरी ते दुःख देऊ नये याविषयी आपल्याला स्वातंत्र्य नाही, पण दुसऱ्याला सुख द्यावं आणि दुसऱ्याचं दुःख निराकरण करावं याविषयी जीवाला काय आहे, स्वातंत्र्य आहे. म्हणून आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति, सारखंच पाहतो. आपण परवाच पाहिलं की त्याची धारणाच ही आहे की पेरावे तैसे उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे हे काय निमित्त. अर्थात जो निष्ठुरतेचा कर्कश आणि त्याचा अंतःकरण भरलेला असतं. हा सिद्ध पुरुषाचं लक्षण सांगितलं आहे. साधन पंचकामध्ये जेव्हा साधकासाठी लक्षणं सांगतात तेव्हा साधन पंचकामध्ये काय सांगतात, काय जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यता. आपल्याला परमार्थाची साधना करताना कधीकधी दया ही आपल्याला प्रतिबंधकही होत असेल तर अशा वेळेला त्या करुणेचा जो परमोत्कर्ष आहे तर त्याचं आपल्याला संतुलन करता आलं पाहिजे. आणि दयेचं तसं निष्ठुरता किती मर्यादेपर्यंत ठेवायची ह्याचंही आपल्याला, कारण जे परमार्थाला प्रतिबंधक असे जे परमार्थाला प्राप्तीला प्रतिबंधक असणारे जे विषय आहेत तर त्यांचा त्याग करताना कधीकधी निष्ठुरता पण अंतःकरणामध्ये असली पाहिजे. म्हणून काय तो श्लोक अनुष्ठीयतां तेने शस्य निर्गम्यता. त्याच्यामध्ये एकच काय, जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यता. लोकांच्या विषयी फार दया आणि फार कृपा ह्या दोन्हींचाही समतोल. किंवा तुकोबारांना शांती क्षमा दया तेही नको पंढरी राया. या शांती क्षमा दया हे गुण मुमुक्षु दशेमध्ये कधीकधी आपलं जे उद्दिष्ट आहे, आपलं जे ध्येय आहे, ज्ञेय आहे, गंतव्य आहे, प्राप्तव्य आहे त्याला जर प्रतिबंधक असतील तर त्या तुकाराम महाराज म्हणतात त्या पण आम्हाला नको. आम्हाला पाहिजे परमात्मा प्राप्ती. पण परमात्मा प्राप्ती झालेला हा जो पुरुष त्याचा व्यवहार जो आहे ब्रह्मभूत हा प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती आणि समाह सर्व त्याला मदभक्तीम लभते पराम. माझी भक्ती पराभक्ती त्याला प्राप्त होते. या पराभक्तीचा अर्थ भगवत पूज्यपादांनी या ठिकाणी प्रेम हा ज्ञानलक्षणात्मिका भक्ती त्याला प्राप्त होते. म्हणजे ती जी ज्ञानलक्षणात्मिका भक्ती म्हणजे ज्ञानी पुरुष त्याला जे झालेलं जे ज्ञान आहे ते ज्ञानच भक्ती आहे. भक्ती आणि ज्ञान हे त्याच्या ठिकाणी वेगळं राहत नाही. त्याची भक्ती त्याची ज्ञान एकला विठ्ठलची जाण अशा प्रकारची त्याला ज्ञानलक्षणात्मिका भक्ती प्राप्त होते असं सांगितलं. आता यावर सांगत असताना ब्रह्मभूत हा प्रसन्नात्मा झाल्यानंतर न शोचती न
कांक्षती या पदावर ज्ञानोबाराय विवेचन करत असताना सांगितलं की आत्मबोध प्रशस्ती हे तिये दशेची ख्याती. आत्मबोध प्रशस्ती म्हणजे आत्मबोधापासून प्राप्त होणारा आनंद किंवा प्रसन्नता हे तिये दशेची ख्याती. ही त्या दशा म्हणजे कोणती ब्रह्मस्वरूप प्राप्ती झालेला जी स्थिती आहे त्या स्थितीची ही ख्याती आहे, म्हणजे ही प्रसिद्ध आहे किंवा हे त्याचं लक्षण आहे. दोन्ही अर्थ करता येतात. आणि ती जी ख्याती किंवा ते जे लक्षण आहे त्या लक्षणाचा तो भोगी तसे तो त्याचा तो भोग घेतो. म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदची, काय सांगो झाले काहीचिया बाही, अशा प्रकारचा केवळ आजी आनंद रे आजी परमानंद रे. हा आनंद कसा, जिथं आनंद रूपता असते तिथं आनंदाचा भोग नाही, पण याची आनंद रूपता ही अबाधित राहून त्या ठिकाणी गुरुकृपेने त्या आनंदाचा सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे, संगती पंगती देवासवे घडे, नित्य नित्य जोडे तेची साथ. तो मीची होऊनी पांडवा माझी करीती सेवा, तो शिवो भूत्वा शिवम यजेत. अशा प्रकारचं त्याला जे प्राप्त होतं ती प्राप्ती अशी आहे की या ठिकाणी त्या आत्मानंदाचा त्याला भोग होतो. भोग होतो म्हणजे कसा, जसं पार्वती मातेला उपदेश केला, गीतेचा उपदेश करताना भगवान सदाशिव पार्वती मातेला सांगतात की ते तारू म्हणे निजे जेवी देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. त्या पुरुषाला पार्वतीला म्हणतात जसं तुझं माईक स्वरूप आहे हे नित्य नूतन आहे, तसं हे ज्या महापुरुषाच्या अंतकरणाने गीतेच्या तत्वाला आकलन केलं त्याला नित्य नूतन आनंदाची, नित्य नूतन वृद्धिंगत होणाऱ्या आनंदाची उपलब्धी होते आणि त्या ठिकाणी त्याला आनंदाचा भोगही होतो. हे सांगत असताना तो भोगी तसे हा आनंदाचा भोग तो पुरुष घेत असतो. आणि अर्जुनाला संबोधन कोणतं देतात, महामती. अर्जुनाला संबोधन दिलेलं नाही, महाबुद्धिवान. हे महान बुद्धिवान असणाऱ्या अर्जुनाला, अशा पुरुषाला आत्मानंदाचा भोग होतो आणि आत्मानंदाचा भोग भोगण्याला तो योग्य किंवा अधिकारी होतो असं सांगितलं. आणि मग ही स्थिती एकदा झाली की आत्मत्वे शोचावे. हा मनुष्य माझा पुत्र आहे, हे माझी दारा आहे किंवा हा माझा मित्र आहे, आणि मग त्याच्या विरहामध्ये किंवा त्याच्या दुःखामध्ये आपल्याला शोक निर्माण व्हावा, अशा प्रकारचं आत्मत्वे शोचावे. कारण हे सगळे जे काय आहेत हे धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून हे मिथ्या जाणून शरण रिगे देवाशी. हे कसं आहे, माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वाहा ध्यानी राहा श्रीहरीच्या. अशा प्रकारचा हा पुरुष आहे. त्याला हे माझे कोणी आत्मीय आहेत, हा माझा कोणी नातेसंबंधी आहे याच्याविषयी शोचावे. त्याच्या विरहामध्ये त्याला काही शोक व्हावा किंवा काही पावावया कामावे किंवा एखादी वस्तू प्राप्त होण्यासाठी तिची इच्छा करावी. हे सरले समभावे भरिते तया. तर त्याला काय आहे, समभावे भरिते म्हणजे त्याला समभाव, सर्वत्र ब्रह्मभावाचं भरता आलेलं आहे. त्यामुळं आपल्याहून दुसरा कोणता पदार्थच नाही, तर त्याच्या प्राप्तीची किंवा त्याच्या निवृत्तीचा साधन करण्याचं त्याला काहीही अवशिष्ट राहत नाही किंवा इच्छा त्याच्या ठिकाणी होत नाही. म्हणून हे त्याला सरलं म्हणजे त्याच्यासाठी संपलेलं आहे. कारण काय आहे, हे सर्व पहिल्यांदा तुकाराम महाराज म्हणतात, माझी या कोठे करू कोडा अनेकांचे, माझ्या देहाची नाही मज चाड, कोठे करू कोडा अनेकांचे. मला जर माझ्या देहाचाच विसर पडलेला आहे, त्या देहाच्या संबंधानेच मला इच्छा नाही, तर देह संबंध्यांच्या विषयी मला शोक किंवा मोह होण्याचं काही कारणच नाही. हे तया समभावे सरले. कारण सर्वत्र काय आहे, एकमेवा द्वितीय ब्रह्मच अखंड सबराभरीत ओतप्रोत विद्यमान आहे आणि ते नित्यसिद्ध आहे, ते आपलं स्वरूप आहे. त्यामुळं त्याला शोकही नाही आणि कोणत्याही प्रकारचं कामनाही अंतकरणात येत नाही. अशा वेळेला तुम्हाला आम्हाला जे भेद दिसतात
ते भेद जरी आपल्याला वाटतं की त्याला हे भेद दिसतात, आपल्याला जसे देहेंद्रियाची सामुग्री आहे त्याला तशीच आहे, परंतु त्यांनी सांगितलं की त्याच्या दृष्टीनं उदया येता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती हरविजती दीप्ती अंगिका जीवी. तर काय आहे, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत हे शोक आणि मोह आहेत, परंतु अज्ञान एकदा गेलं म्हणजे अज्ञान मी देह आहे हे अज्ञान आहे, परंतु मी ब्रह्म आहे हे ज्ञान आहे. त्या ज्ञानाने काय होतं, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती जेव्हा गुरूंच्या कृपेने किंवा गुरूंनी तत्वमसी महावाक्याचा योग्य अधिकारी गुरूने योग्य अधिकारी शिष्याला तू ब्रह्मा आहेस असा बोध केला असताना त्याचे अंतःकरण वृत्ती अहम ब्रह्मास्मी इत्याकारक होते आणि त्या वृत्तीमध्ये असणारं प्रतिफलित झालेलं जे विशेष चैतन्य आहे ते चैतन्य त्या अज्ञानाचा नाश करतं आणि अज्ञान कार्याचा बाध करतं. आणि त्यामुळं त्या जसं गभस्ती उदया येताची सूर्य उदय झाल्याबरोबर नाना नक्षत्र व्यक्ती, नाना म्हणजे अनेक प्रकारच्या असणाऱ्या ज्या आपल्याला दिसणाऱ्या अभिव्यक्त किंवा आपल्याला ज्यांचं स्पष्टपणे दर्शन होतं अशी जी नक्षत्र आहेत, कुठं ह्या आकाशगंगेमध्ये जी काही नक्षत्र आहेत, रात्रीच्या वेळेला आपल्याला लुकलुक करताना दिसणारे ग्रह आणि तारे आहेत, परंतु आपुल्या अंगिका दीप्ती जीवी हरविजती. पण कधी सूर्य गभस्ती उदया येता, ज्या वेळेला सूर्योदय होतो त्यावेळेला आता आकाशामध्ये रात्री होते ना, आता कुठं ते नष्ट झाले का, आहेत पण असून नसल्यासारखे. म्हणजे चंद्र सूर्य आपलं सूर्य जेव्हा उदयाला येतो तेव्हा ते चंद्र काय त्या ठिकाणी अस्तित्वात नाही का, बुध ग्रह नाही का, मंगळ ग्रह सगळे आहेत, परंतु त्यांचं तेज जे आहे अंगिका म्हणजे त्यांचं स्वतःचं असणारं तेज ते हरविजती, ते स्वतःच ते काय करतात त्याचा लोप होऊन जातो. त्यामुळे ते स्वतः जणू काही लुप्तप्राय नष्टप्राय असून नसल्यासारखे सूर्यतेजाने पूर्णपणे अभिभूत अशा प्रकारचे होऊन जातात. तेवी उठती प्रथा हे भूतभेद व्यवस्था मोडीत पार्था वास पाहे तो. म्हणतात की ज्या वेळेला त्याला हे द्वैताचं दर्शन होतं, कारण काय आहे की आपण दररोज चिंतन करतो की आत्मा आणि अंतःकरण यांचा अध्याशिक तादात्म्य संबंध आहे, तोपर्यंत जग दिसल्याशिवाय राहत नाही, परंतु अज्ञानावस्थेमध्ये हे जग जसा अज्ञानी पुरुषावर प्रभाव करतं तो प्रभाव त्याच्या ठिकाणी कधीही होत नाही. कारण काय आहे, मग तुम्ही म्हणाल त्याला दिसेल का नाही, त्याला सगळं जग इतर अज्ञानाला जसं दिसतं तसंच दिसतं, फक्त त्याच्यामध्ये काही नाही, सत्यत्व बुद्धी नाही. परंतु सत्यत्व बुद्धी गेली तर दिसण्याचं राहील का, नाही. ज्ञान झालं तरी त्याचा अंतःकरण आहे आणि हे पदार्थ आहेत, आणि मग अंतःकरण आपण आत्मा आहे आणि आत्मा आणि अंतःकरणाचा संबंध आहे, तो अध्याशिक तादात्म्य संबंध आहे. आणि हा तादात्म्य संबंध ज्ञान झालं तरी जोपर्यंत त्याचं प्रारब्ध आहे तोपर्यंत त्या ठिकाणी त्याला ह्या सगळ्या जगाची प्रतीती येत राहील. स्वामी महाराज सांगायचे, एक आता गणपतीचे दिवस आले काय, अनंत चतुर्दशीचा जो चंद्र आहे तर तो चंद्र पाहिला तर आपल्याला वर्षभर अनेक प्रकारचे आळे येत राहतात, अशी एक समजूत आहे याच्यामध्ये. तर मग त्या आईनं सांगितलं की तुला आता बाहेर जायचं आहे ना, तर आज अनंत चतुर्दशी आहे आणि चंद्र बिलकुल पाहायचा नाही. त्यांनी सांगितलं की आई मी छत्री घेऊन जातो, म्हणजे छत्री घेऊन गेल्यावर वर मला चंद्र दिसणारच नाही. आई म्हणते ठीक आहे. आता त्यांनी काय केलं, रस्त्याने जाताना असं वर पाहिलं, तो म्हणतो छत्री आहे, छत्री असल्यामुळं आता मला चंद्र दिसणार नाही, परंतु त्या छत्रीला होतं छिद्र आणि नेमका चंद्र त्याला दिसला. आता तो काय म्हणतो, मी काही झालं तरी चंद्र पाहणार नाही. आता तुझ्या दृष्टी अंतःकरणाची वृत्ती नेत्रंद्राद्वारा चंद्रापर्यंत जाऊन चंद्राच्या आकाराची झाली. आणि ज्ञान हे काय प्रमेय आधी नाही, योग्य प्रमाणापासून ते ज्ञान झालं की ते ज्ञानाचा बाध होत नाही. एकदा चंद्रदर्शन झालं तसं ज्ञानी पुरुष जरी असला तरी त्याच्या अंतःकरण आणि आत्माही नित्य आहे आणि त्याचं अंतःकरण आहे. अंतःकरण कधी जाईल, ज्यावेळेला ते अंतःकरण ह्या देहाला सोडून जाईल, अर्थात ज्यावेळेला त्याचा देहपात होईल तोपर्यंत ते राहणार. मग तोपर्यंत त्याला हे सर्व जगताची प्रतीती येईल. परंतु यथापूर्वम न,
पूर्वी जशी होती तशी नाही, त्याला तिच्याविषयी काय आहे, मिथ्यात्व बुद्धी आहे. म्हणून त्याला जे भेद आपल्याला तुम्हाला आम्हाला जे भेद दिसतात ते भेद तो या पाहतो असं आपल्याला वाटतं, परंतु त्याच्यामध्ये त्याला पदार्थ दिसतात, पण पदार्थाविषयीची सत्यत्व बुद्धी जी आहे ती त्याची दग्ध झालेली असते. त्यामुळं त्याला त्याच्यापासून कोणत्याही प्रकारचा त्या जो काय प्रतिबंध आहे किंवा त्याच्यापासून होणारे इतर अज्ञानी पुरुषाला जसे शोकमोह होतात ते शोकमोह त्याला होत नाहीत. म्हणून म्हणतात की उठती या आत्मप्रथा, त्याला आत्मप्रथा म्हणजे आत्मानुभव आत्मज्ञान त्याला एकदा उठते उत्पन्न झालं की हे भूतभेद व्यवस्था मोडित हे पार्था, हे अर्जुना, त्या ठिकाणी हे जे भूतांमध्ये असणारे भेद आहेत ते भेद त्याला दिसत नाही. त्याच्या दृष्टीनं काय की त्याला जरी पृथ्वी दिसली तर पृथ्वी वेगळी जल वेगळं वाटत नाही. त्याच्या दृष्टीनं या ठिकाणी ही पृथ्वी महाभूत हे जलाचं कार्य आहे म्हणून ती जलरूपच आहे. जलसुद्धा वेगळं नाही, ते अग्नीचं कार्य आहे म्हणून अग्निरूप आहे, अग्नी वायुरूप आहे, वायू आकाशरूप आहे, आकाश मायारूप आहे, आणि माया तत्वता काय आहे, ब्रह्मतेची माया, मायातेची ब्रह्म, मायातेची ब्रह्मतेची माया, अंग आणि छाया जयापरी, तोडिता न तुटे सारिता निराळी, ओटांगण तळी हरपती. आपण सावली वेगळी मानली तर ती आणि तिला पकडण्याचा प्रयत्न केला तर सावली कधी सापडत नाही, परंतु जर आपण लोटांगण घेतलं तर सावलीची सिद्धी पण होत नाही. दुजे नाही तेथे भय कोणासाठी, वावगीची आटी विचाराची, वावगीची आटी विचाराची, अशा प्रकारची स्थिती होते. तेव्हा हा जो ज्ञानवान पुरुष आहे त्याच्या ठिकाणी हे भूतांच्या ठिकाणी असणारे जे भेद, किंवा आता आपण पाहिले की जीवाचा, जडाचा, जीव ईश्वराचा, जड ईश्वराचा, किंवा जड जडाचा, जीवाचा, कोणत्याही प्रकारचे भेद जे आहे ही भेद कसे होतात, मोडित असं दोनदा सांगितलेले. कालच आपण पाहिलं विप्सा आहे. याचा अर्थ काय आहे, हे सगळ्या भेदांचा निराश होणं हे जीवनातलं सर्वात मोठं मानवी जीवनातलं कर्तव्य आहे, की आपल्याला केवळ अभेद बोध होणं हा खरा परमपुरुषार्थ आहे आणि तो आपण प्राप्त केला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पण जर घाई केली तर चालणार नाही. मोडीत आपण परमार्थाला प्रारंभ करण्याला घाई करावी, पण परमार्थाला लागल्यानंतर फल प्राप्त होत नाही म्हणून सोडून देण्याची कधीच घाई करू नये. तर त्याच्यामध्ये उलट हळूहळू हे जे भेद आहेत ते ह्या भेदांचा निराश होत जातो, भेद शिथिल होत जातात, ते विरळ होत जातात. म्हणून मोडीत पार्था तो वास पाहेगा, तो वाट पाहतो, म्हणजे सगळ्या दृष्टीनं वास पाहणे म्हणजे वाट पाहतो म्हणजे काय, सगळ्या दृष्टीनं त्याला जसं आपल्याला काय सोन्याचेच अलंकार आहे, प्रत्येक अलंकारामध्ये भेद दिसतो आपल्याला. स्वामी महाराज सांगायचे की एक मनुष्याने दत्ताचा उपासक होता, काही प्रसंग आला म्हणून त्याला त्या दत्ताची मूर्ती जी आहे तिथं सोनाराकडे घेऊन गेला. त्याच्याबरोबर दत्ताच्या बरोबर असणारे जे श्वान आहेत ते पण घेऊन गेला. तर त्या त्यांनी जेव्हा ते मोडायला सुरुवात केली, त्यांनी सांगितलं दत्ताचे ह्या मूर्तीचे किती किंमत होते. त्यांनी सांगितलं याची 2000 होते, आणि कुत्र्याची किती होते म्हणजे 3000 होते. त्यांनी सांगितलं ही किंमत कशी तुम्ही बदलली, याच्या कुत्र्याची किंमत तुम्ही जे साक्षात भगवान त्रिमूर्ती दत्त त्यांना तुम्ही हे कसं काय करता. त्यांनी सांगितलं त्याचं वजन 3 तोळे, याचं 2 तोळेच आहे, त्यामुळे याची किंमत कमी. तेव्हा 1000 रुपयाची किंमत असेल तोळा. तर त्यामुळे त्यांनी सांगितलं हा भेद मला नाही, सोनाराची दृष्टी काय आहे, केवळ सुवर्णाची दृष्टी आहे. त्याप्रमाणे तुम्हाला आम्हाला जो भेद दिसतो तर या ठिकाणी त्याला काय आहे, भेदामध्ये त्याला अभेदाची दृष्टी आलेली, की एकाच अधिष्ठानावर हे सगळे भेद काय आहे, कल्पित आहेत. तत्वतः अधिष्ठानाच्या ठिकाणी भेद करायला द्वैताचा कोणताही संबंध नाही. म्हणजे अधिष्ठान मात्राच्या ठिकाणी द्वैत निर्माण होण्यासाठी त्याच्या सत्तेतला पदार्थ पाहिजे, त्याच्या विरोधी पाहिजे, आणि त्याच्याहून प्रबल पाहिजे, असा कोणताच हेतू सिद्ध होत नसल्यामुळं तो का म्हणे साहे आणि देव आहे तैसा आहे, म्हणून तो मोडीत त्या भूतभेद व्यवस्था मोडीत ही त्याला किंवा म्हणायचं झालं तर मोडीत निघाली, तिचा निराश झाला, ती कल्पित ठरली. अधिष्ठानाला द्वैत निर्माण करू शकत नाही, तिचा सत्ताभेद आहे. त्याच्यामध्ये एकाची सत्ता आहे परमार्थी आणि या सर्वांची आहे कल्पित, आणि कल्पित पदार्थ अधिष्ठानाच्या ठिकाणी
कोणत्याही प्रकारचं द्वैत निर्माण करण्याला समर्थ नाही. म्हणून म्हणतात की असा जो पुरुष आहे तो ह्या स्थितीला प्राप्त झालेला आहे. आता यानंतर दृष्टांत देतात की पाटियेवरील अक्षरे हेच होय ना, जैशी पुसता येती करे तैशी हरपती भेदांतरे तयाचे दृष्टी. पाटियेवरील अक्षरे उदाहरण देतात माऊली. एखाद्या पाटीवर आपण लिहितो, ते जर वहीवर पेनने लिहिलं तर ते अक्षर कायमचं राहतं. पण पाटीवर आपण खडूने किंवा पेन्सिलने लिहिलं तर पाटीवरील अक्षरे जैशी करे पुसता येते. ज्याप्रमाणे आपल्याला करे म्हणजे हाताने पाटीवर लिहिलेली अक्षरं ही पुसता येतात, म्हणजे आपल्याला ती नाहीशी करता येतात. कारण काय, पाटीवर लिहिलेले पाटीवर लिहिलेले अक्षर आपण सहज पुसून टाकू शकतो. तैशी हरपती भेदांतरे तयाची दृष्टी. तैशी तयाची दृष्टी भेदांतरे हरपती. तयाची म्हणजे हा जो ब्रह्मभावाला स्वरूपस्थितीला प्राप्त झालेला पुरुष आहे त्याच्यामध्ये असणारी भेदांतरे म्हणजे अनेक प्रकारचे जे भेद आहेत की जे अज्ञानी लोक पाहत असतात. आताच आपण चिंतन केले की जीवजीवामध्ये जडामध्ये सगळे भेद पाहत असतात अज्ञानी लोक. ते हरपती तर ते काय होतात, पूर्णपणे हरपून जातात, नष्ट होऊन जातात. कारण यामध्ये काय आहे, हे जे भेद आहेत हे सगळे भेद कल्पित आहेत आणि कल्पित पदार्थ अधिष्ठानाची लाभ किंवा हानी कोणत्याही प्रकाराने करू शकत नाही. म्हणून त्याच्या दृष्टीनं भेदांतरे हरपती. ही सगळे जे असणारे अनेक प्रकारचे भेद लौकिकामध्ये किंवा शास्त्रीय दृष्टीनं असणारे हे सगळे भेद हरपून जातात. शास्त्रीय भेद पण त्याच्या दृष्टीनं जीवजीवाचा शास्त्राने सांगितलेला भेद असेल तर जे लोक केवळ अद्वैत सिद्धांत मानत नाही ते जीवजीवामध्ये भेदच मानतात, ईश्वर जीवामध्ये भेदच मानतात. पण हे भेद त्याला कोणत्याही प्रकारचे हे भेदाविषयीची सत्यत्व बुद्धी त्याच्या अंतःकरणात कधीही निर्माण होत नाही. पदार्थ दिसतात, पदार्थांचे भेद दिसतात, पण त्याच्या दृष्टीनं जसं आपण म्हणतो की या ठिकाणी अनेक प्रकारच्या लाटा आहेत पाण्यामध्ये, पण पाहिलं तर त्या लाटा अनेक आहेत पण पाणी एकच आहे ना. ज्या वेळेला आपण जर एखाद्या लाटेला घ्यायला गेलो तर लाट हातात येते का पाणी हातात येतं. त्याप्रमाणे याला दिसले भेद, परंतु त्या भेद हे कल्पित आहेत आणि कल्पित पदार्थ जे आहे ना भ्रमरूप आहेत आणि भ्रम हा निरधिष्ठान होत नाही, अधिष्ठाना वाचून होत नाही. आणि पुन्हा ज्या अधिष्ठानावर भ्रम होतो ते अधिष्ठान सत्य असावं लागतं. याचाच अर्थ तो पाहतो मिथ्या पदार्थांना आणि त्या मिथ्या पदार्थांच्या उपाधीचा बाध करून त्याची वृत्ती हे उपहिताचं ग्रहण करते आणि त्यामुळं त्याच्या दृष्टीनं काय आहे, त्याच्या दृष्टीनं पाणी लाट नाही तर त्याची ते काय आहे, पाणीच आहे. त्याच्या दृष्टीनं हा अलंकार नाही तर हे सोनंच आहे. त्याच्या दृष्टीनं अनेक प्रकारचे वस्त्र जरी दिसले तर त्याच्यामध्ये काय आहे, तंतूच एक अनुष्यूत आहे, अशा प्रकारचा त्याचा बोध असतो. म्हणून तयाची दिठी भेदांतरे हरपती असं सांगितलेलं आहे. हां, तर ऐशेनी विवेके उदो चित्ती तयाशी भेदू कैसा तरी जगती. हा विवेक त्याच्यासमोर उत्पन्न झाला. विचिर पृथक करणे, त्याला जर आत्मा आणि अनात्मा, सार आणि असार, ग्राह्य आणि त्याज, सत्य आणि मिथ्या, नित्य आणि अनित्य याचा विवेक पृथक्करण त्याला करता आलं तर त्याची दृष्टी काय करते, त्या विवेकाच्या बळावर त्या मिथ्या वस्तूचा परित्याग करून सद्वस्तूलाच ग्रहण करत असते. भेदाचा परित्याग करून या ठिकाणी अभेदालाच ग्रहण करत असते. म्हणून म्हणतात की तैशी हरपती भेदांतरे तयाचे दिठी. आणि उदाहरण दिले, पाटीवरील अक्षरे जैशी पुसता येती करे. पाटीवर अक्षर तर आपण पुसून शकतो, तर त्याच्या दृष्टीनं ही पाटीवर पुसता येणारी जी अक्षरे तसेच हे दिसणारे भेद आहे. त्याची जी काही अत्यंत सूक्ष्म असणारी विशुद्ध असणारी दृष्टी ती त्या अधिष्ठानालाच ग्रहण करते, अध्यस्थ पदार्थांचा बाध करते. आता तैशेनी अन्यथा ज्ञाने जे घेपती जागर स्वप्ने ते दोन्ही केली लीने अव्यक्ता माझी. आपण आता चिंतन सांगितलं ना की हे जे पंचमहाभूत आहे जर आपण लय पाहिला किंवा लय चिंतनाच्या दृष्टीनं पाहिलं, म्हणून ज्या माणसाला जरी बोध झाला नाही, ज्याला हे वास्तविक आहे हे सगळे पदार्थ आत्मरूपच आहे
परंतु आपल्याला ज्ञानदृष्टीनं त्याचं ग्रहण करता आलं नाही, बुद्धिमांद्य वगैरे असल्यामुळं. तर अशा वेळेला ज्या परमात्म्याला ज्याला ध्येय करता येत नाही तो परमात्म्याला ध्येय करू शकतो. आणि ध्येय करताना देखील त्या ठिकाणी त्याला जसा जसा तो व्युत्क्रमाने जातो, उलटक्रमाने जातो, तर त्या ठिकाणी सर्व अव्यक्तामध्ये लीन होतं. आणि अव्यक्त जे आहे ते कुठं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त आहे. अर्थात अव्यक्त कुठं लीन होतं, अधिष्ठानामध्ये लीन होतं. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते आणि अधिष्ठान ज्ञानानंतर अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते. म्हणून या ठिकाणी अशा बोधाने हा पुरुष आहे. त्यांनी सांगितलं भेद पाहिल्यावर अखंडानंद स्वामींनी उदाहरण दिलं, आपण अनेक वेळा पाहिलं असेल. मला इतकं बारकाईनं त्याचं त्यांनी जे भाव सांगितले तो भाव सांगतो फक्त. त्यांनी एकदम सुंदर सगळं चिंतन केलं. मला वाटतं वेदांत बोधामध्ये किंवा कुठंतरी आहे. तर त्याच्यामध्ये स्वामीजी सांगतात की एखाद्या माणसाचं कोर्टामध्ये भांडण चालू आहे, दोन भावांचं कोर्टामध्ये भांडण चालू आहे जमिनी संबंधाने. आणि तो मनुष्य ज्या वेळेला ह्याचं लय चिंतन करतो किंवा याचं स्वरूप जाणतो कोणत्याही रीतीनं, तर लय चिंतनामध्ये काय सांगितलं, पृथ्वीवरील सगळे जे पदार्थ आहेत ते सगळे पदार्थ काय पृथ्वीरूपच आहे की नाही. परंतु ह्या पृथ्वी महाभूताला जेव्हा जलामध्ये लीन करता त्यावेळेला हे जर जलरूप आहे असं झालं की पृथ्वीचे स्वतःचं जे स्वरूप आहे ते स्वतंत्र रीतीनं नाही, तर त्या भांडणाचा विषय जी जमीन आहे तिच्याशी माझा संबंध राहील का? नाही. ही विहीर बरं जलात विहीर केले तर हे विहीर माझी आहे का त्याच्याविषयी भांडण चाललं आहे, कारण ती काय अग्निरूप आहे की नाही. याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं असं जर आपण विचार केलं तर व्यवहारातसुद्धा त्या मनुष्याला जितका जितका भेदाचा निराश होईल तितका तितका त्याला आनंदाची अभिव्यक्ती होते. तर तसं ही जी पंचमहाभूतं आहेत ही सगळी पंचमहाभूतं कल्पित आहे. पंचभूतांशी संबंधित असणाऱ्या सगळ्या व्यवहारापासून होणारे शोक आणि मोह हे त्याच्या आपोआपच निवृत्त होतील की नाही. अर्थात हे खरं तर त्याचं ज्ञान झालं पाहिजे, पण ज्ञान नाही झालं तर ध्यान केलं तरीसुद्धा मनुष्य त्या स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. स्वामी महाराजांनी चिंतन केलं. तीच गोष्ट इथं असं सांगितली, तैसेने अन्यथा ज्ञाने जे घेपती जागर स्वप्ने ते दोन्ही केली लीने अव्यक्ता माझी. हा जो ब्रह्मभूता हा ज्ञानदृष्टी असणारा पुरुष हा ध्यानातला सांगितला नाही, हा ज्ञानवान पुरुष आहे. म्हणून याच्या दृष्टीने काय होतं, अन्यथा ज्ञाने, त्याच्या ठिकाणी जे अन्यथा ज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान. रज्जू संध्याकाळचं प्रहरी रज्जू पडलेला आहे आणि एकाला काय वाटतं की या ठिकाणी सर्प आहे. वास्तविक रज्जूचं रज्जूरूपाने ज्ञान व्हायला पाहिजे, पण रज्जूरूपाने ज्ञान नव्हता, ते सर्परूपाने झालं. ते ज्ञान कोणतं आहे, अन्यथा. यथा म्हणजे जे जसं आहे, येन प्रकारेने यदास्ती, ज्या प्रकाराने जे आहे तत्प्रकारेने तज्ज्ञानम तस्य ज्ञानम, त्याचं तसंच जर ज्ञान झालं तर त्याला काय म्हणायचं, यथार्थ ज्ञान. आणि अन्यथा ज्ञान म्हणजे तो पदार्थ जसा नाही तसं त्याचं ज्ञान होणं. तर म्हणतात तैसेनी अन्यथा ज्ञाने, त्याप्रमाणे अन्यथा ज्ञानाने. हे काय आहे, हा दार्ष्टांतिकामध्ये सांगतात. अगोदर दिला तो काय आहे, दृष्टांत आहे. आता दार्ष्टांतिकात सांगतात अन्यथा ज्ञाने, जेव्हा मनुष्याला अन्यथा ज्ञान होतं म्हणजे विपरीत ज्ञान होतं, त्या विपरीत ज्ञानाने जागर स्वप्ने जे घेपते, या ठिकाणी जागृती आणि स्वप्न यामध्ये घेपते म्हणजे अंगीकार केला जातो. म्हणजे जागृतीतले किंवा स्वप्नातले पदार्थ सत्य आहेत अशा प्रकारचा अंगीकार केला जातो. ते पदार्थ व्यक्त आहेत, ते सत्य आहेत, ठीक आहे ना. अशा प्रकारचा घेपती म्हणजे त्याचा अंगीकार केला जातो किंवा धारणा केली जाते. कोणती, अन्यथा ज्ञानामध्ये. वास्तविक जागृतीतले आणि स्वप्नातले जर बारकाईने विचार केला तर जागृती आणि स्वप्न याच्यामध्ये कोणते पदार्थ सत्य आहेत, दोन्ही पदार्थ सत्य नाही. आपल्याला कळण्यासाठी जागृतीतल्या पदार्थांना व्यावहारिक सत्ता आणि स्वप्नातल्या पदार्थांना प्रातिभाषिक सत्ता सांगितलेली आहे. पण तत्वतः जशी जागृती तशी स्वप्न. यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. स्वप्नातल्या प्रपंचाची जीवानीत केलेली कल्पना आहे, जागृतीतल्या प्रपंचाची काय, हा माझा पती, स्वप्नामध्ये हा माझा पती आहे, हे माझी पत्नी आहे, हे माझा बंधू आहे, हे सगळ्या केलेल्या कल्पनाच आहेत. आणि जागृतीमध्ये सुद्धा केलेल्या काय आहेत, कल्पना आहेत. जर जागृतीमध्ये कल्पना, चांगलं बघा,
जागृतीमध्ये केलेल्या जर कल्पना नसत्या, ते जर सत्य असते तर त्यांच्याविषयी व्यवहारात बदल कधीच करता आला नसता. ज्या अर्थी मनुष्य बदल करतो, सकाळी झालेलं भांडण संध्याकाळी मैत्रीमध्ये पर्यवसान का होतं, तर सकाळची ही भावना होती, संध्याकाळची ही भावना आहे, आणि भावनेचा बदल करूनच हे सगळं जग चाललेलं आहे. सकाळची भावना जी होती त्याच व्यक्तीविषयी, याचा अर्थ त्याचं सत्यत्व नव्हतं. की नाही. म्हणजे आपल्या भावनेनेच केलेले जागृतीतलं विश्वसुद्धा काय आहे, भावनेतलंच आहे. यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता, ज्याप्रमाणे स्वप्नातलं परिवर्तन माझ्या मायेचा विस्तार, ठीक आहे नाही, त्याप्रमाणे जागृतीतलं प्रपंचसुद्धा काय आहे, माझ्याच मायेचा विस्तार आहे. गौडपाद कारिकेमध्ये सांगितलेलं आहे. तैसेने अन्यथा ज्ञाने जे घेपती जागर स्वप्ने, जागृती आणि स्वप्न ही ज्या प्रकाराने अंगीकार केली जातात आणि ते दोन्ही केली लिने अव्यक्ता माझी. आता अवस्था तीनच आहे माणसाला. प्रत्येक सगळ्या प्राणी मात्रांचं, तर त्याला दररोज ह्याच अवस्था आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृती म्हणजे याच्या मानव मात्रासाठी घ्या तर सगळ्या जीवाच्या ठिकाणी तीन अवस्था आहे. एक तर तो जागृत अवस्थेत असतो, स्वप्नामध्ये असतो किंवा सुषुप्तीत असतो. आता याची बीजभूत अवस्था जी आहे ती सुषुप्ती अवस्था आहे. पण कोणाची, जागृती आणि स्वप्नाची. याची फक्त काय, कोणती मूलभूत अवस्था कोण आहे, सुषुप्ती. सुषुप्तीतूनच स्वप्न आहे आणि सुषुप्तीच्या त्यागातच काय आहे, जागृती आहे. म्हणून एका ठिकाणी ईश्वर सृष्ट पदार्थ जे आहेत त्याच्याशी व्यवहार होतो, एका ठिकाणी मनकल्पित पदार्थांशी व्यवहार होतो. आणि ही दोन्ही जेव्हा नसतात तेव्हा त्यांच्या कारण रूपामध्ये ती सगळी अव्यक्तामध्ये लीन होऊन राहतात. जागृती आणि स्वप्न प्रपंच यांचा विस्तार, याचं बीज कोण आहे, सुषुप्ती अवस्था आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात तर काय, ते दोन्ही केली लिने अव्यक्ता माझी. जागृतीतलं आणि स्वप्नातले सगळे पदार्थ हे अव्यक्ता माझी दोन्ही लिने केली, दोन्ही लीन होतात. लीन केली का खरी लीन होतात, सगळी लीन होतात. ऐके नाही. याच्यामध्ये परवा स्वामीजीने एक फार गोड चिंतन सांगितलं की ते आपले प्रातस्मरणीय वंदनीय विश्वात्मानंद पुरीजी महाराज आले होते ना त्या दिवशी. तर ते म्हणे हे काय आहे, ईश्वराला काय आवश्यकता आहे का हे सृष्टी उत्पन्न करण्याची, बरं जीवाचं हे सामर्थ्य आहे का उत्पन्न करण्याचं, आणि सगळं सृष्टीचक्र तर चाललेलं आहे. तर आपण जे म्हणतो ना, ईश्वर हा प्राणी कर्म सापेक्ष फलदाता आहे, प्राणी कर्म सापेक्ष फलदाता आहे. पण जो पुरुष ज्ञानवान आहे, हा ब्रह्मभूता, त्याला मात्र याची कुठलीच झळ लागत नाही, कारण तो याचा अधिकारीच नाही. कारण ज्ञानी पुरुष स्वतःला आत्मा समजत असतो, आणि मग आत्मा समजत असताना त्याच्या ठिकाणी होणारा जो स्वप्नाचा व्यवहार आहे किंवा जागृतीचा व्यवहार आहे, हा त्याला स्पर्श करतो का, नाही. बरं, यांचं कारण असणारी बीजभूत अवस्था सुषुप्ती ही तरी त्याला स्पर्श करते का, नाही. मग कशासाठी, काल परवा आपण थोडं स्पष्टीकरण सांगितलं. मी सांगितलं ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी असं यश ज्ञानमयम तपा ही श्रुती परमात्म्यालाच लागते, आणि जवळजवळ ज्ञानी पुरुष हा जवळजवळ ईश्वरच आहे असं आपण म्हणतो. मग त्याच्या ठिकाणी त्याचं ते ज्ञानमय, बरं त्याला सिद्धी वगैरे दिसतात की नाही, ज्ञानोबारा रेडा बोलावतात की नाही, भिंत चालवते की नाही, मग हे त्यांच्या तपाचं, तुम्ही म्हणता ना तपाचं सामर्थ्य वेगळं, ज्ञानाचं सामर्थ्य वेगळं. ज्याच्या ठिकाणी दोन्ही असतील तर दोन्ही दिसतील. मग ही संगती सांगताना आपल्याला असं म्हणायला काय हरकत आहे का, ज्ञानोबारा यांच्या ठिकाणी हे तपाचं सामर्थ्य आहे, म्हणून ज्ञानीपुरुष हा ईश्वरच आहे, किंवा त्याच्या ठिकाणी हे तपाचं काय आहे, सामर्थ्य. आणि मग त्याचं तप कोणतं, यश ज्ञानमयम तपा. ते म्हणजे मुळीच म्हणता येणार नाही. कारण का, ज्ञानोबारा ह्या भावनेवरच नाही कधी, हे तप ह्या भावनेचं किंवा हे रेडा बोलवणं किंवा हे ईश्वर सृष्टीत घडणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्या ठिकाणी. त्यांच्या प्रत्येकाच्या जसं कर्म जीवाचं आहे तर त्या जीवाचा कर्माचा भोग त्याचा प्राणीकर्म सापेक्ष फलदाता ईश्वर आहे. परंतु ह्यांना प्राणीकर्म सापेक्ष फल आहे का इथं, या ठिकाणी ते जर आत्मा समजतात, ते जर देह किंवा ठिकाणी नसतं, त्याचा भाव सांगता, त्या कारण शरीराचा अभिमान आहे का त्यांना, सूक्ष्म शरीराचा अभिमान आहे का, स्थूल शरीराचा अभिमान आहे का, जगाविषयी सत्यत्व बुद्धी आहे का, त्याच्याविषयी आकांक्षा आहे का, काहीच नाही. आणि त्यांच्या ठिकाणी तर घडतात, ऐक ना. म्हणून त्यांना हा दोष काही लागत न कांक्षती
न शोचती ह्या आत्मस्वरूपामध्ये ते राहतात. म्हणून यश ज्ञानमयम तपा असं त्यांच्या बाबतीत म्हणता येत नाही. लक्षात आलं ना? कारण ते इतके की ते आपल्या अधिष्ठान मात्रामध्ये असतात. त्याचा विचार तुम्ही कसं काय, त्यांना तप तुम्ही म्हणता, त्यांच्या दृष्टीनं ते तप आहे का ते स्वरूप आहे का? त्या स्वरूप स्थिती सांगितलं की तैसेने काय, तैसेने अन्यथा ज्ञानी जे घेपती जागर स्वप्ने ते दोन्ही केलेलीने अव्यक्ता माझी. ते कोण कशामध्ये? अव्यक्तामध्ये. जागृत स्वप्न अव्यक्तामध्ये म्हणजे अव्यक्तावस्था कोणती? सुषुप्ती अवस्था. सुषुप्ती अवस्थेमध्ये त्यांनी लीन केलेली आहेत. बरं, मग तिथं गेले अव्यक्तामध्येच ते राहिले का? नाही. तर तेही अव्यक्त बोध वाढता झिजत पुरला बोधी समस्त बुडो निजाय. मग आता अगोदर काय केलं? जागृती स्वप्नी, जागृती आणि स्वप्न ते अव्यक्तामध्ये लीन केलं आणि सुषुप्तीत लीन केलं. आणि सुषुप्तीत कुठं सुषुप्ती कुठं त्यांनी केली? अज्ञान काय केलं? अज्ञानाचा जेव्हा धांडोळा घेतला तेव्हा अज्ञान त्यांना सापडलंच नाही. ते अज्ञान जे आहे परिपूर्ण बोधाने ते नष्ट झालं. नष्ट झालं म्हणजे असिद्ध झालं. खरं अज्ञानाची असिद्धी हा अज्ञानाचा नाश आहे. अज्ञानाचा मिथ्यात्व निश्चय हा ज्ञानाचा नाश आहे. आणि अज्ञान कार्याचा नाश कशाने होईल? ज्ञानाने होईल. कोणत्या ज्ञानाने होईल? आत्मस्वरूपाच्या अधिष्ठान ज्ञानाने अज्ञानाचा नाश कसा होईल? म्हणजे बाद निश्चय होणं हाच त्याचा काय खरा आहे? नाश आहे. आणि प्रक्रिया आहे. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जगत भासतं, ते आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने काय होतं? निवृत्त होतं. निवृत्त होताना दिसते का अनुभवात? आत्मज्ञान झालं, जगन निवृत्ती झाली असं होते का? असं होत नाही. ना प्रतिती तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. अप्रतिती हा पुरुषार्थ नाही, दृढ मिथ्यात्व निश्चय हा पुरुषार्थ आहे. म्हणून वेदांताचं चिंतन करताना ज्या आपल्याला म्हणतो ना, केवळ सिद्धांत जर माहीत असले ना तर माणसाला समाधान वाटत नाही. त्याच्या पाठीमागची प्रक्रिया काय आहे ती गणित सोडून दाखवलेलं आहे. म्हणून आपल्यामध्ये हे कोणी सांगितलं माझ्या लक्षात नाही, त्यांनी सांगितलं की तुम्ही किती योगवाशिष्ट आदी ग्रंथ तुम्ही किती जरी वाचले किंवा अष्टावक्र गीता, अवधूत गीता, तर तुम्हाला ब्रह्मज्ञान हे ना निस्संदेह कधीच होणार नाही म्हणे. कारण त्याच्यामध्ये सिद्धांत सांगितले, प्रक्रिया नाही सांगितल्या. आणि तुम्ही जर किती प्रक्रिया केले आणि सिद्धांताची निष्ठा जर तुमची तयार झाली नाही तरी पण तुमचा उपयोग होणार नाही. कारण काय? प्रक्रिया माहीत आहे, गणित माहीत आहे, पण त्याच्याविषयी आत्मानुभूती कधी येऊ शकत नाही. कारण हा वेदांताचा परंपरेनं संप्रदाय पुरस्कार आलेले हे सिद्धांत आहेत आणि ह्या सिद्धांतासाठी ह्या प्रक्रिया आहे. म्हणून त्यांनी सांगितलं अगोदर तुम्हाला विचारसागर, पंचदशी किंवा जे कोणते ग्रंथ असतील प्रक्रियेचे ग्रंथ, प्रकरण, वेदांत परिभाषा याचं चिंतन झालंच पाहिजे. हे चिंतन झालं तर तुम्हाला योग वाशिष्ठामधला आनंद घेता येईल, तुम्हाला अमृतानुभवातला आनंद घेता येईल. प्रक्रिया कोणतीच नाही घ्यायची आणि अमृतानुभवाचं चिंतन करा. काय? सिद्धांतच आहे, अनुभूती आहे. सिद्धांत म्हणण्यापेक्षा अनुभूती. मग उपयोग होईल का? काहीच उपयोग होणार नाही. म्हणून प्रक्रिया ग्रंथ किंवा प्रकरण ग्रंथ आहे यांचं आपल्याला चांगल्या प्रकारची प्रक्रिया डोळ्यासमोर आली तर सिद्धांत समजतो आणि तो आपल्या अंगभूत व्हायला सुगम होतं. अशा प्रकारचं आहे. म्हणून म्हणतात तैशी अन्यथा ज्ञानी जे घेपती जागर स्वप्ने ते दोन्ही केले लिने अव्यक्ता माझी. अव्यक्ता म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये लीन केलं आणि मग तेही अव्यक्त बोध वाढता झिजतं. आणि ते जे अव्यक्त आहे म्हणजे कारणरूप जी सुषुप्ती अवस्था आहे किंवा अज्ञान आहे, त्या अज्ञानालाच कारण शरीर म्हणतात. आणि ते अव्यक्त जे आहे तर बोध वाढता झिजतं. आता बोध जसा जसा वाढत जाईल तसा बोधाची वाढ होते. म्हणजे काय होते? बोधाचं जसं जसं दृढ होत झालं किंवा वाढता बोध म्हणजे पहिल्यांदा स्थूल शरीराचा मिथ्यात्व समजलं, नंतर सूक्ष्म शरीराचं समजलं, नंतर कारण शरीराचं समजलं, आहे की नाही? असंही जरी म्हटलं तर हा बोध वाढत आहे की नाही? उत्तरोत्तर अधिक तो बोध जो आहे तो वृद्धिंगत होणार आहे. अगोदर देहसंबंध विषय भोग्य वाटत होते पण बोध विषय मिथ्या आहेत असं कळलं. नंतर हळूहळू काय कळलं की या ठिकाणी विषयच मिथ्या नाहीत, तर ही विषयाचा भोग घेणारी इंद्रिय देहाधिक ही सुद्धा काय आहेत? मिथ्या आहे. आणि ते देहाधिक म्हणजे स्थूल देह नाही, तर स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह हे सगळे
महाकारणचे अहम ब्रह्मास्मी, याच्यातलाही अहम जो आहे तो एक पुन्हा काय आहे, मिथ्याच आहे. आणि ह्या सर्वांचं तत्व आहे ते खरं माझं काय आहे, स्वरूप आहे. याला म्हणायचं बोध हळूहळू वाढला असं. पण आपल्या बंध निवृत्त होऊन आणखी त्याला बोधाचं काय झालं, सुगमता प्राप्त झाली, म्हणजे स्पष्टता प्राप्त झाली. ज्या वेळेला त्यांनी वेदांत विचाररूप श्रवण केलं, ते वेदांत विचार श्रवणाने त्याचा प्रमाणा संभावना गेली. नंतर त्यांनी मनन केलं, प्रमेया संभावना गेली. विपरीत भावनासाठी निधिध्यासन केलं. अशा प्रकाराने पुरला बोधी, त्याचा बुध जसा पूर्ण केला तसा हे अव्यक्ताची झीज होत गेली. हे अज्ञानही त्याचं निवृत्त झालं असाही विचार करता येईल. म्हणून जेव्हा घन अज्ञान म्हणजे ते घट्ट अज्ञान. ते घट्ट अज्ञान म्हणजे काय, की त्या अज्ञानाच्या ठिकाणी जे वेगवेगळे स्तर आहेत, असत्वपादक हां तो एक विचार वा अनानंदपादक आहे, विक्षेप आहे, आवरण शक्ती आहे. सगळे अज्ञानाचे स्तर एकावर एक एकावर एक एकावर एक आलेल्यामुळे ते जे अज्ञान आहे ते घन स्वरूपाचं अज्ञान आहे. मग हे घनस्वरूपाचं अज्ञान निवृत्त कशाने होईल, जसजसं पुढचं मग परोक्ष ज्ञान होईल. परोक्ष ज्ञान झालं ते हे जे अदृढ अपरोक्ष असतं, मग ते दृढ परोक्ष होतं. नंतर अपरोक्ष होतं ते अदृढ अपरोक्ष असतं, ते पुन्हा अपरोक्ष होतं ते दृढ अपरोक्ष होतं. ही प्रक्रिया जशी पुढे वाढत जाईल तसं मागच्या प्रक्रिया आहेत कमी कमी होत जातात. ते शिथिलीकरण होतं, त्याचं शिथिलीकरण, बोध हा वाढत जातो आणि इकडचं जे अज्ञान आहे ते कमी कमी होत जातं, वाढता बोधाला. आता हे एवढं झालं का परोक्ष ज्ञानाने काय झालं, फक्त असत्वापादक आवरण गेलं, आभानापादक राहिलं. तो अपरोक्ष ज्ञान झालं, आभानापादक गेलं. आत्मानंदाचा आता काय प्रसन्न आत्मा झाला, आता अनानंदापादक आवरण गेलं. मग पुरला बोधी, हा बोध जेव्हा पूर्ण होतो तेव्हा ह्याचं काय होतं, संपूर्ण त्या ठिकाणी ते नष्ट होतं, म्हणजे त्याचा पूर्णपणे नाश होतो. कोणाच्या दृष्टीनं, त्याच्या दृष्टीनं. तुम्ही म्हणाल प्रतीती येते, प्रतीती येते, ती प्रतीती काय आहे, हा म्हणजे त्याला हे ज्ञान आहे का हे प्रतीती मात्र आहे. तत्वतः अधिष्ठानात नसताना हे जगत अधिष्ठानावरच भासत आहे, अधिष्ठाना एवढं भासत आहे, अधिष्ठानात मिसळून भासत आहे. पण ज्या ठिकाणी भासत आहे त्या ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंताभावाचा दृढ निश्चय आहे. असं त्याला म्हणायचं का पुरला बोधी समस्त बुडवणी जाय, तिथं ते पूर्णपणे नाहीसं झालेलं, त्याची असिद्धी झालेली आहे. असं ठीक आहे. म्हणजे त्याला हळूहळू ते विरल होत जातं. म्हणजे असत्वापादक, आभानापादक, अनानंदापादक आवरण दूर होऊन त्याचा बोध जो आहे तो बोधरूपता त्याला प्राप्त होते, कैवल्य रूपता त्याला प्राप्त होते. पुढे जाऊन एवढं ज्ञान वाढतं, एवढं वाढतं, स्वतःहूनच नष्ट होऊन जातं. हां, त्याचं ते जे ज्ञान आहे ते ज्ञानसुद्धा काय, आता आपण म्हटलं ना की ऐकते घ्या 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 तर त्याच्यामध्ये हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान खरं काय आहे, खरं ज्ञान जे आहे ते स्वतः पण राहत नाही. त्या ज्ञानाचा असं स्वभाव आहे की ते जर सत्यत्वाने झालं का ते स्वतः काय होतं, स्वरूपात समरस होतं आणि राहत नाही. स्वामी महाराज सांगायचे की एक जे काही खोटा रुपये आहे तो माणसाला कधीच जात नाही, तो कायमचं सांभाळून त्याजवळ जात, कारण कोणी घेतच नाही, आहे का नाही. आणि खरा आहे तो आपल्या खिशात कधी राहतच नाही, तो खरा राहतच नाही. त्यासाठी ते विनोदाने एक गोष्ट सांगायचे. आई काहीतरी घरात स्वयंपाकात कामात होती आणि बाहेर एक संन्यासी मधुकरीला आला आणि त्यांनी पाहिलं बाहेर 1 रुपयाचं नाणं पडलं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं बाळ मधुकरी म्हणजे आणून दे. पण त्यांनी काय केलं, तो जर आपण पुढे गेलो तर हा रुपया पाहिला तर घेईल कोणी.
किंवा तो मुलगा घेईल म्हणून त्यांनी त्या रुपयावर पाय दिला आणि पुढं जाईनात. मग त्यांनी सांगितलं तो संन्याशी आला आहे मधुकरीला म्हणजे देऊन टाक मधुकरी. पण ते म्हणे त्या रुपयावर त्यांनी पाय ठेवला आहे. त्यांनी सांगितलं घेऊ दे मेल्याला, कारण काय आहे तो खोटाच आहे म्हणे. आता ते खोटा आहे कळल्यावर तो पाऊल ठेवील का त्याच्यावर? खोटा आहे हे त्याला कळलं. पण आता खोटा रुपया कारण उपयोगाचाच नाही. तसं खोटा रुपया जो आहे तो कधी जातच नाही. तसं जर खरं ज्ञान असलं ना ते कधी राहतच नाही आणि खोटं ज्ञान कधी जातच नाही. ते कोणत्या रूपाने राहतं? ब्रह्म अहम अस्मी, मला ब्रह्माचं ज्ञान झालेलं किंवा मी ब्रह्म आहे. आणि तुकाराम महाराज त्याला म्हणतात, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन निधी ब्रह्म. या ठिकाणी तो भ्रमात्मक ज्ञान आहे ते तसंच राहतं. आणि खरा जेव्हा भ्रम निवृत्त होतं त्यावेळेला ते ज्ञान काय करतं? अज्ञानाला घालून निवृत्त होतं. म्हणून त्या ज्ञानाला काय सांगितलेलं आहे? अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान सोपर विरोधी आहे, सोपर निर्वाहक नाही, सोपर विरोधी. आपले निचलानंद सरस्वतींना आम्ही आता पुण्यात आले होते 2 वर्षापूर्वी, तेव्हा ही शंका विचारली की त्यांना हे सोपर निर्वाहक हे अहम ब्रह्मास्मी हे जे ज्ञान आहे हे सोपर निर्वाहक आहे असं कसं याचं स्पष्टीकरण होत नाही. म्हटलं आम्हाला स्पष्टीकरण करून लिहून दिलं त्यांना. तर त्यांनी सांगितलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. वेदांत शास्त्रात हा शब्दप्रयोगच नाही. हा शब्दप्रयोग आला विचार आपल्या वृत्ती प्रभाकारामध्ये आलेला आहे. तर ते म्हणे हा कुठं आलेलाच नाही, हे साप चुकीचं आहे असं ते म्हटले. मग आम्ही म्हटलं मग काय आहे? ते म्हणजे सोपर निर्वाहक नाही, सोपर विरोधी. त्याचं उदाहरण आपण नेहमी पाहत असतो. मुकदम दिवसभर कामगाराकडून कामं करून घेतो आणि संध्याकाळी त्यांना सुट्टी केलं तोर मुक्कामाला थांबतो का? तोही निघून जातो. तसं खरं ज्ञान जे आहे ते अज्ञानाला घालवलं की ते काय होतं? स्वतःही निवृत्त होतं आणि केवळ स्वस्वरूपाने अवशिष्ट राहतं. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ठीक आहे ना. म्हणून या ठिकाणी सांगतात काय? तेही अव्यक्त बोध वाढता झिजतं. समजा तुम्ही कार्याला कारणामध्ये लीन केलं, परंतु कारण जर सत्यत्वाने राहील तर ते काय करेल? आपल्या स्वस्वरूपाला प्रतिबंध करेल. कारण तिथं द्वैत त्याने राहिलेलं आहे. आणि द्वैत जोपर्यंत आहे तर त्याचं काय सांगितलेलं आहे की श्रुती सांगते की द्वैताद्वै भयं भवति. द्वैतात काय होईल? भयच राहील. पण द्वैत कोणाचं आहे? अज्ञानाचं. मग ते अज्ञान काय आहे त्याच्या स्वरूपाचा जर विचार केला तर ते अज्ञान काय होतं? आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आणि ते आत्मस्वरूपाचं अधिष्ठानाचं ज्ञान झालं की ते तत्काल काय होतं? अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते. आणि मग खाली कोण राहील? अध्यस्त पदार्थात केवळ अधिष्ठान मात्रच त्या ठिकाणी राहतं. त्यालाच या ठिकाणी म्हणतात तेही अव्यक्त बोध वाढता झिजतं. हा जो बोध वाढणारा बोध आहे हा सापेक्ष बोध आहे का निरपेक्ष बोध आहे? सापेक्ष बोध आहे. ज्या तिथे वृद्धी आणि घट आहे त्याच्या अर्थ तो सापेक्ष बोध आहे. आणि पुरला बोध जो आहे तो कसा आहे? तो सापेक्ष आहे का निरपेक्ष आहे? निरपेक्ष. बरं, ज्या बोधाने अज्ञानाची निवृत्ती होती तो सापेक्ष आहे का निरपेक्ष आहे? ज्या बोधाने अज्ञानाची निवृत्ती होती तो बोधही सापेक्ष आहे. कारण काय? जसं एखाद्याला भूत लागलं असेल त्याचप्रमाणे त्याला त्याचं बली पण द्यावा लागतो ना. याला अज्ञानाचं भूत लागले कल्पिताचं, म्हणून त्याला बोधसुद्धा काय लागेल? सामान्य चैतन्य हे अज्ञानाच्या विरोधी नाही, विशेष चैतन्य हे अज्ञानाच्या विरोधी आहे. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून तेही अव्यक्त बोध वाढता झिजतं पुरला बोधी समस्त बुडवणी जाय. आणि जेव्हा तो बोध परिपूर्ण दशेला येतो, परिपूर्ण म्हणजे कोणता? ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ठीक आहे ना. अशा बोधामध्ये जेव्हा परिणत होतं त्यावेळेला त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मीमधला जो अहम किंवा जी वृत्ती ती वृत्तीही निवृत्त होते. काय? सहजमी आंधळागा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे. मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे अदृश्य तेच झाले काही दृश्य जे होते सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे त्रिकुट शिखरीगा दान मिळे आई ते. अशा प्रकारचं हे जे स्वरूप आहे ते स्वरूपाचं वर्णन केले. दत्तात्रय महाराजांचं वर्णन केलं ना तेच वर्णन आहे. अनुहात ध्वनीनाद तो पावला परमपद आणि उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लतसे असं त्याचं वर्णन आहे. आणि ह्याच्यासाठी पुन्हा ही जी चिदाभासाला ज्या अवस्थेतून जावं लागतं ना, पहिल्यांदा अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान ह्या अवस्थेतून जात शोकनाश आणि आनंदाबाबती त्या कशा घडतात हे पण ज्ञानोबा आता पुढं सांगणार आहे.
उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणा कैलास महाराज म्हणा. ते बंद आहे का? बंदच आहे. मागं म्हणतील असं म्हण, सगळे मागं म्हणतील असं. आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, आता कुठे धावे आता कुठे धावे मन, आता कुठे धावे मन, आता कुठे मन, आता कुठे धावे मन. तुमचे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. भाग गेला शिण गेला, भाग गेला शिण गेला, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला. अवघात झाला आनंदू, अवघात झाला आनंदू, अवघात झाला आनंदू, अवघात झाला आनंदू. भाग गेला शिण गेला, भाग गेला शिण गेला, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला. प्रेम रसे प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी. आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी, भाग गेला
बाग गेला शिण गेला बाग गेला शिण गेला बाग गेला भाग गेला शिण गेला भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद अवघा झाला आनंदो भाग गेला भाग गेला भाग गेला भाग गेला शिण गेला भाग गेला शिण गेला भाग गेला भाग गेला शिण गेला भाग गेला भाग गेला गेला शिण गेला तो का म्हणे आमाजो गे दोगा म्हणे आमाजो गे तू तू का म्हणे आमाजो गे तू का म्हणे आमाजो तो का म्हणे आमाजो गे दोगा म्हणे आमाजो गे तू का म्हणे आमाजो गे तू का म्हणे आमाजो विठ्ठल घोघे घर माप विठ्ठल घोघे खरे माप भाग गेला शिण गेला भाग गेला शिण गेला भाग गेला शिण गेला भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंदो आ आ आ आ अवघा झाला आनंदो अवघा झाला आनंदो बाग गेला शिण गेला बाग गेला शिण गेला भाग गेला शिण गेला भाग गेला शिण गेला गेला ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली गवधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय. आता याच्यानंतर विचारता करायचा पाठ होईल.
आणि त्याच्यानंतर प्रसाद.